आपापल्या खड्ड्याजवळ उभं राहा. आपापल्या जो रोप आहे त्या रोपाची शिशी काढून द्यावा. शिशी सोबत नाही आणि कुठेतरी डस्टबिनमध्ये टाका. आज या ठिकाणी उपस्थित सगळे मान्यवरांना मी या ठिकाणी स्वागत करतो. या 34 हेक्टरच्या जमीनबद्दल जो आपण कायाकल्प केलेला आहे, आधी जो परिस्थिती होती आणि आजची जो परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे, याच्यामध्ये जे एक मोठी बदल अमळनेरच्या नागरिकांनी करून दाखवलेला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं खूप 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 अभिनंदन करतो. आपण वृक्ष तोडबद्दल आपण ऐकलेलं असेल, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात झाड लावणं, त्याला जगवणं आणि एक वन क्षेत्र तयार करून दाखवणं, हे तुम्ही एक कमाल करून दाखवलेलं आहे. याबद्दल आपल्या सर्वांचं विशेष अभिनंदन. आणि साळुंखे साहेब बद्दल काय बोलायचं आहे आणि त्यांची पूर्ण टीम बद्दल काय बोलायचं आहे, त्यांनी या ठिकाणी जलसंधारणच्या क्षेत्रामध्ये पण फारच मोठं काम केलेलं आहे आणि हवा पाणी दोन्ही त्यांनी व्यवस्थित करण्याबद्दलचं अत्यंत मोठं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी साहेबांचा विशेष आभार व्यक्त करतो. त्यांचे सर्व संस्थांचे खूप आभार व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आमंत्रित केला त्याच्याबद्दल आपला विशेष धन्यवाद करतो. सगळे विद्यार्थ्यांना हे जो आपण तयार करून दाखवलेलं आहे याबद्दल खूप खूप अभिनंदन. भविष्यामध्ये पण एक झाड तोडायला आपल्याला म्हणजे 10 ठिकाणी परवानगी घ्यावं लागणार, कायमस्वरूपी शेती आणि त्याच्या अतिक्रमण होणार नाही याच्याबद्दल आपल्याला आज इथे एक प्रण सोडायचा आहे. कोणता प्रण? आपल्याला पुढच्या 2 वर्षाच्या आत अंमळनेर तालुक्यामध्ये एकाच वेळी अनेक टेकड्या निवडून एकाच वेळी एकाच दिवशी सर्वात जास्त झाडं एकाच मिनिटात लावायचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की हा रेकॉर्ड होईपर्यंत आपले कलेक्टर साहेब पण इथेच राहावेत आणि उपमान्य संरक्षण सुद्धा इथेच राहावेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्येच हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व्हावा. भारत माता की